नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, रक्षाबंधनचा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो. शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की भद्रा काळामध्ये रक्षाबंधन हा सण चुकूनही साजरी करू नये. भद्रा काळामध्ये भद्रासूत म्हणजेच राखी बांधणे खूप अशुभ मानले जाते. शास्त्रामध्ये सांगितले जाते की भद्रा काळाचा त्याग करूनच रक्षाबंधनचा सण हा साजरी करावा. त्याचबरोबर रक्षाबंधन यावेळी कधी साजरी करावा हे सुद्धा खूप संभ्रम पडणारी स्थिती निर्माण झाली आहे. मित्र हो, यावेळी खूप लोकांचे मत आहे की रक्षाबंधन हा 20 ऑगस्टला साजरी करावे, तर याचवेळी काही लोकांचे मत असे आहे की 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करावा. तर अशा वेळी आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे की रक्षाबंधन कधी साजरी करावा आणि या दोन्हीमधील रक्षाबंधन खरी तारीख काय आहे. 19 ऑगस्ट आहे की 20 ऑगस्ट. त्याचबरोबर आज मी तुम्हाला भद्रा काळाचा वेळसुद्धा सांगणार आहे, कारण यावर्षीसुद्धा रक्षाबंधनवरती भद्रा काळाचं सावट राहणार आहे. त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, रक्षाबंधनचा सण हा भावा बहिणींच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावरती रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि त्याच्या उदंड आयुष्याची आणि चांगल्या प्रकृतीची मनोकामना करत असते आणि भाऊसुद्धा कायम आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. मित्र हो, शास्त्रानुसार भद्रा काळात राखी बांधणे हे अशुभ मानले जाते, म्हणूनच चुकूनही भद्रा काळामध्ये राखी बांधू नका. याच्या पाठीमागे एक पौराणिक कथासुद्धा आहे. असं मानलं जातं की लंकापती रावणाने भद्रा काळामध्ये आपल्या बहिणीकडून राखी बांधली होती आणि 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचा विनाश झाला. त्याचबरोबर भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे आणि त्यांना ब्रह्माजीने शाप दिला आहे की जो कोणी भद्रा काळामध्ये शुभ किंवा मांगलिक काम करेल त्याचा परिणाम हा अशुभच होणार आहे. म्हणूनच चुकूनही यावेळी रक्षाबंधनचा सण हा साजरी करू नये. मित्र हो, रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावरती राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. म्हणून या दिवशी भावा बहिणींच्या एका अतूट नात्याचे महत्त्व मानले जाते. या दिवशी भावा बहिणींनी सकाळी लवकर उठून स्नानादी आदी कर्मे करून दोघांनीही नवीन वस्त्र घालायचे आहेत. लक्षात ठेवा, या शुभदिनी तुम्हाला काळे वस्त्र परिधान करायचं नाही. स्वच्छ सुंदर वस्त्र घातल्यानंतर देवाची पूजा करायची आहे. पूजेचे ताट तयार करायचं आहे. त्यामध्ये रोली, चंदन, अक्षदा, मिठाई, राखी इत्यादी वस्तू ठेवायच्या आहेत. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. दिवा तुम्हाला पाहिजे तर पिठाचा सुद्धा बनवू शकता किंवा कोणताही घरातील दिवा तुम्ही वापरू शकता. मित्र हो, या पूजेच्या ताटाला सर्वात पहिला देवाला समर्पित करायचं आहे आणि सर्वात पहिला देवाच्या हातावरती तुम्हाला राखी बांधायची आहे. त्यानंतर तुमच्या भावाला पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड येईल असं बसवायचं आहे आणि बहिणीचे तोंड हे तेव्हा पश्चिम दिशेला असावे. देवाला म्हणजेच श्री गणेशाला राखी बांधून झाल्यावरती तुम्हाला भावाला राखी बांधायची आहे. नंतर सर्वप्रथम भावाला अक्षदा, कुंकू, चंदन लावावे. त्याच्या डोक्यावरती अक्षदा टाकाव्यात. तिलक लावून झाल्यानंतर भावाची आरती करावी आणि नंतर तुम्हाला भावाच्या उजव्या हातावरती राखी बांधायची आहे. त्यानंतर भावाने सुद्धा बहिणीला वचन द्यायचं आहे की मी तुझे सदैव रक्षण करेन, तुला त्रास देणार नाही, तुझ्या प्रत्येक स्वप्नांची मी पूर्ती करेन. जर आई वडील नसतील तर आई वडिलांची कमी मी भरून काढेन हे वचन द्यावे. तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. आई वडिलांसारखी मी सुद्धा तुझे पालनपोषण करेन. त्यानंतर बहिणींना भेटवस्तू द्यायला विसरू नये. मित्र हो, तुम्हीही मला भेटवस्तू स्वरूपात स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करून तुमची अमूल्य भेट मला देऊ शकता.
चला तर आपण जाणून घेऊयात की 2024मध्ये रक्षाबंधनचा सण हा कधी साजरा करावा. मित्र हो, पौर्णिमा तिथीची सुरुवात 19 ऑगस्टच्या पहाटे 3:04 सुरू होत आहे आणि पौर्णिमा तिथीची समाप्ती ही 19 ऑगस्ट त्याच दिवशी रात्री 11:55 होत आहे. अशावेळी रक्षाबंधनचा सण हा 19 ऑगस्ट म्हणजेच सोमवारी या दिवशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी भद्राचे सावट हे सकाळी 5:53 सुरू होऊन हे 1:32 दुपारी असणार आहे. या भद्राचे वास पाताळ लोकात आहे. खूप जणांचे असं मानणं आहे की भद्राचे स्थान हे पाताळात असल्यामुळे पृथ्वीवरील लोकांसाठी ते अशुभ मानलं जात नाही. परंतु काही शुभ कार्यामध्ये पाताळातील भद्रा काळाला नजरअंदाज करत नाहीत. शेवटी आपण हिंदू असल्यामुळे प्रत्येक शुभ कार्याचे पालन हे आपण करत असतोच. मित्र हो, रक्षाबंधनच्या सायंकाळी पंचकपण आहे. या दिवशी पंचकपण चालू होत आहे. पंचक संध्याकाळी 7 वाजता चालू होत आहे. ते दुसऱ्या दिवशी 5:53 राहील. पंचक सोमवारी सुरू होत आहे, ज्याला राजपंचक योग सुद्धा म्हणतात. याला अशुभ मानले जात नाही, हे शुभ मानले जाते. रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त हा 19 ऑगस्ट दुपारी 1:30 पासून रात्री 9:08 आहे. त्या दिवशीच म्हणजेच सोमवारी भावाला राखी बांधण्यासाठी हा अत्यंत शुभ वेळ मानला आहे. मित्र हो, भद्रामध्ये राखी बांधली की कायम घर परिवारामध्ये विनाश होतो. म्हणून भद्रा काळामध्ये राखी बांधू नये. लंकापती रावणाला याच दिवशी राखी बांधली होती, म्हणून त्याच्या पूर्ण कुळाचा विनाश झालेला. म्हणून सांगितलेल्या वेळेतच राखी बांधावी, कारण ही वेळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या परिवारासाठी अत्यंत शुभ असणार आहे. मित्र हो, काही लोक सूर्यास्तानंतर राखी बांधत नाहीत. परंतु मित्र हो, या दिवशी रात्री 9:08 राखी बांधण्याचा मुहूर्त असल्याने तुम्ही निश्चिंत होऊन राखी बांधावी, कारण हा शुभ मुहूर्तच आलेला आहे. आणि त्यामुळे या शुभ मुहूर्तावरती राखी बांधल्याने भावाला खूप अशा मोठ्या गोष्टींचा शुभलाभ होण्याची शक्यता आहे. असा भाऊ दिन दुगणी रात चौगुणी अशी सफलता प्राप्त करतो. त्याला कोणत्याच कामात हे अपयश येत नाही. राहुदोष, पितृदोष, मंगळदोष याचा त्याच्यावरती काहीही फरक पडत नाही. रक्षाबंधनच्या दिवशी भावाला काळ्या धाग्याची राखी बांधू नये, ती शुभ मानली जात नाही. भावाला नेहमी लाल रंगाची राखी बांधणे शुभ मानली जाते. मित्र हो, रक्षाबंधनच्या या पवित्र सणानिमित्त बहिणीला भेटवस्तू स्वरूपात चाकू, सुरी, धारदार वस्तू कधीही देऊ नयेत. याच्यामुळे तिच्या आयुष्यात नकारात्मकतेचा वास होतो. याचवेळी बहिणीला सफेद वस्त्र, चप्पल सुद्धा देऊ नये. भेटवस्तूमध्ये सुंदर रंगाची वस्त्रे, दक्षिणा अवश्य द्याव्यात. एका बहिणीसाठी भावाला एवढं करायला काहीच हरकत नाही. एवढे तर तो नक्कीच करू शकतो. मित्र हो, धर्मशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की भावाला राखी बांधण्यासाठी बहिणीला स्वतः भावाच्या घरी गेलं पाहिजे. हे जरी शक्य नसेल तर भावाला आपल्या घरी बोलावून त्याचाही योग्य मानपान करावा. ज्या मुलीचे भाऊ दूर असतील, परदेशी असतील, अशावेळी त्यांना भगवान श्री गणेशाला राखी बांधायची आहे. ती राखी आपल्या भावापर्यंत नक्की पोहोचते अशी श्रद्धा आहे. या दिवशी कांदा, लसूण यांचे सेवन वर्ज्य करावे. या दिवशी भावाला साक्षात परमेश्वराचे रूप समजून त्याच्या आदरातीर्थ करावे. गोडधोड नैवेद्य अवश्य करावा. गोड शेवयाची खीर या दिवशी देवाला नैवेद्य म्हणून जरूर अर्पण करावी. देवाला नैवेद्य दिल्यानंतरच भावाला जेवण देऊन बहिणीने भावाला राखी बांधल्यानंतरच आपले व्रत सोडावे. बहिणीने हे व्रत केले की भावाला दीर्घायुष्य प्राप्त होते. यावर्षी रक्षाबंधन श्रावणी सोमवारीच आल्यामुळे हा खूपच चांगला योग आला आहे. म्हणून आपण या दिवसाचा लाभ घेत शंकराच्या आराधनेने दिवसाची सुरुवात करावी आणि रक्षाबंधनच्या पवित्र दिवसाची सुरुवात करावी. मित्र हो, रक्षाबंधनच्या या दिवशी
तुम्ही कोणत्या वेळी राखी बांधावी, काय करावे, काय करू नये, काय खावे, काय खाऊ नये, बहिणीला कोणत्या भेटवस्तू द्याव्यात, हे सर्व आपण या व्हिडिओमधून बघितलं आहे. तरी आपण त्या सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे आणि आपला हा रक्षाबंधनचा सण आनंदीत साजरी करावा. तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्र हो, मलाही रक्षाबंधनच्या या पवित्र दिवसाची भेटवस्तू स्वरूपात चॅनलला सबस्क्राईब करून अमूल्य भेट द्या. हीच मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या स्वामी लीला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा नक्कीच शेअर करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.